लक्ष लागलंय. प्रचंड मेहनत घेतात आमचे मंदार शेठ भगत, यमभाई, शुभम घरत, सुजल घरत, संदेश भगत, आमचे साहिल भगत काका, नितीन भगत, आमचे प्रीत कडू, आमचे कल्पेश भगत असतील, अक्षय भगत असतील, सगळ्यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. आज डी बोलचा लॉट आहे, परंतु बरेचसे चेंजेस आज पाहायला मिळाले आणि त्याचमुळे प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही चेंजेस झालेत. पहिले तीनही मॅचेसमध्ये चेंजेस झालेत. तीन तीन संघ जर अचानकपणे विड्रॉल होत असतील तर आमचे कुशल भगत, छोटा, दोन कुशल भगत आहेत शेलकर गावामध्ये सुद्धा. तर विनंती आपण या मंचावर. तर बऱ्याचशा वाईट कार्ड एंट्रीज आज खरं तर पाहायला मिळाला डी पोलमध्ये, ज्यामध्ये जे संघ कॅन्सल झाले त्यामध्ये भेंडकळ हितेंचा संघ, काल भेंडकळचा एक संघ खेळला होता परंतु आज भेंडकळ संघ खेळलेला नाहीये. निशांत 11 दादरपाडा संघ सुद्धा विड्रॉल झाला. त्यानंतर उरणचा नागाव संघ सुद्धा या स्पर्धेमधून बाहेर पडला आणि त्याचमुळे अचानक फोन कॉल सगळ्यांना करण्यात आले. परंतु मी नक्कीच आभार व्यक्त करेन. भैरवनाथ दोतुम संघ असू द्या किंवा ज्या पद्धतीनं लॉट्समध्ये चेंजेस केले ते त्यांनी सगळ्यांनी स्वीकारले. तुमचा फुंडे संघ सुद्धा एका कॉलवर या ठिकाणी उपस्थित झाला. त्याचप्रमाणे नितळस संघ आणि खाली सुद्धा मोठी जुई संघ उपस्थित होणार आहे. सगळ्या संघांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. फटाक्यांचा स्टॉल यमभाईचाच आहे. फटाक्यांचे होलसेलर. जाऊया मॅचच्या दिशेनं. एका बाजूला नितळस आणि दुसऱ्या बाजूला फुंडे. संग्राम 11 चेअरमन नितळस आणि त्यांच्या विरोधामध्ये जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे. या दोन टीम्समध्ये मात्र आजच्या रात्रीमधील दुसरी लढत पाहायला मिळेल. पहिला रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. मोठा उलटफेर खरं तर. तुम संघ पराभवाच्या छायेमध्ये असताना मात्र तो सामना जिंकवला. निलेश ठाकूर नक्की चर्चा या नावाची सध्याच्या घडीला अनेक मैदानावर जिगरबाज खेळ पाहायला मिळतोय, ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवलं. इथे दुसरा सामना तुमच्या समोर येतोय. टॉस जिंकलाय तो नितळस संघाने आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे टीम कडून किशोर घरत आणि त्याचप्रमाणे कुणाल घरत. दोनही मोठे खेळाडू आहेत. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. फुंडे उरण तालुक्यामधील संघ, परंतु पहिलं षटक घेऊन अतुल काटे तयार. जागेवरूनच कटकडाचा प्रयत्न झाला होता. इकडे मात्र पहिला डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. किशोर घरत फार मोठं नाव आहे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील. गेले कित्येक वर्ष खरं तर या नावाची चर्चा नेहमीच अनेक मैदानावर आपण ऐकली असेल. समोर सध्याच्याकडे नितळस, तो सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सातत्यानं तुम्हाला तळोजा MIDC परिसरामध्ये असंघ खेळताना जास्त दिसतो आणि एक समतोल संघ म्हणून सुद्धा नितळस संघाकडे पाहिले जातं. अतुल पुन्हा एकदा पुन्हा त्या जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल वेगात टाकला होता. पहिला चेंडू आपण पाहिला थोडी गती कमी होती, यावेळेस मात्र भरधाव वेगाने टाकला. आणि ही वैविध्यता असली पाहिजे गोलंदाजामध्ये, कारण वेगवेगळ्या गतीनं जेव्हा तुम्ही चेंडू टाकता तेव्हा सुद्धा फलंदाजाला सुद्धा थोडंसं कठीण होतं. पुढचा चेंडू कोणत्या गतीनं येईल, स्लोवर वन येईल, वेगवान येईल,
आणि हे सध्याच्या घडीला करणं भाग पाडलंय खरं तर गोलंदाजांसाठी. अतुलचा हा बॉल इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल निघून गेलाय. काय सुरुवात केले अतुल काठेनं, पहिलं 3 डॉट बॉल. तीन डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आणि 3 डॉट बॉल. सुरुवात केली ती अतुल काठेनं. चेंज ऑफ पेस होता यावेळेस, मात्र ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाच होता. बाल बाल बचावलेत किशोर घरत. इकडे मात्र काय भन्नाट एफर्ट्स त्या ठिकाणी लावले होते. धावत जाऊन राहुलनं मात्र पुरेपूर प्रयत्न केला होता. पहा किशोरचा स्लोवर पण होता, थोडासा चेंज ऑफ पेस होता, ती काढून घेतली होती. इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफ ते एक्स्ट्रा कव्हर अंतर सुद्धा त्याला पूर्ण करायचं होतं. प्रयत्न तर भरपूर झाले आणि हा कॅच ड्रॉप जरूर झालाय, परंतु धावसंख्येचा श्रीगणेशा होईल. जीपी स्पोर्ट्स क्लब पुंडे टीमसाठी ही पहिली धावफलकावर येत असताना. बॅक टू द बॉलर, कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. कुणाल घरत आणखीन एक टॅलेंटेड बॅटर. ओ प्लेड ऑन झाला. इकडे मात्र पहिला धक्का आणि मोठा धक्का. कुणाल घरतला खातही उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर अतुल काटेला मात्र मिळाले ही सगळ्यात मोठी सफलता या मॅचची. बिग ब्लास्ट, बिग ब्लो. अतुल काटेनं टाकलेलं पहिलं षटक, फक्त एकच धाव आणि कुणाल घरतची निर्णायक विकेट. पहिल्या षटकाच्या अखेरीस जीपी स्पोर्ट्स क्लब पुंडे 1-1. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पहा एज लागली, आतमध्ये आला आणि फारच मोठी विकेट आहे. नाराज झाला असेल कारण सगळ्यात विस्फोटक फलंदाज आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू होता. काय बॉलिंग केले, काय स्पेल टाकला अतुल काठेनं. फक्त एकच धाव दिली आणि तीही एक धाव खरं तर झेल उडाला होता. आणि त्याचमुळे आता मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटवर जीपी स्पोर्ट्स क्लब पुंडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज प्रमोद पावशे. ऑन स्ट्राईक किशोर घरत. हो इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. अगदी शॉर्ट स्क्वेअरकडे चेंडू निघून गेलाय. कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येत असताना आतापर्यंत पहिल्या 7 बॉलमध्ये 6 डॉट बॉल झालेत. स्लिंगा ऍक्शन आहे, मलिंगा स्टाईल ऍक्शन आहे. प्रमोद पावशे थोडीशी साईड आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्याचमुळे थोडंसं चॅलेंजिंग असतं जेव्हा साईड आर्म ऍक्शन गोलंदाजी होते. पॉवर प्लेचं दुसरं षटक किशोर घरतला. आता मात्र थोडंसं संयम ठेवावा लागेल या मॅच मध्ये. हो यावेळेस मात्र चांगला कनेक्ट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करत बॉल चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉलिंगच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. वेलकम फॉर पहिला चौकार जीपी स्पोर्ट्स क्लब पुंडे टीम साठी.
चेंज ऑफ पेस, स्क्वेअर लेगला स्वीप केलाय बॉल. किशोर गरज ऑन फायर नाव. लगातार दुसरा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येत असताना चौकारानंतर मात्र हा येतोय षटकार. पहिल्या षटकामध्ये थोडस थांबवलं होतं किशोर घरातला अतुल काठेना, परंतु इकडे मात्र प्रमोद पावशेवर हल्ला चढवलाय. त्याला माहिती आहे दावा कव्हर अप कराव्या लागतील. चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. थोडस प्रेशर आता मात्र प्रमोद पावशेवर सुद्धा असेल, कारण दोन मोठे स्ट्रोक्स आलेत. समोर तेवढाच मोठा खेळाडू आहे, दिग्गज खेळाडू आहे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील. गेले कित्येक वर्ष खरं तर या खेळाडूंना अशा अनेक इनिंग्स दिल्यात. मोठा चाहता वर्ग किशोर घरत यांचा सुद्धा तेवढाच पाहायला मिळतोय रायगडमध्ये, आणि म्हणूनच त्याला सुद्धा माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये जरी एक रन आली असली तरी या डाव कसा प्रीतीनं मात्र पुढे न्यावा लागेल. ऑन साइडला पुन्हा स्लॉक स्वीप केलाय, बॉलला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोरच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार फटका, षटकार. सुपर बॅटिंग इकडे मात्र शॉर्ट टीम मीटिंग घेण्यास भाग पाडले किशोर गरत. एक चौकार, दोन षटकार. या ओव्हरमध्ये मात्र पहिल्या षटकामधला अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो जीपी स्पोर्ट्स क्लब पुणे टीम कडून. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 18 वर. 18 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली होती अतुल, आणि आता मात्र प्रमोद पावशे यांच्यावर हल्ला. 18 धावा झाल्यात. धावा काढाव्या लागतील. पाठीमागचा सामना आपण पाहिला तर चेस झाला होता, मोठ्या धावसंख्येचा सामना. चार बॉल मध्ये आतापर्यंत 17 धावा मोजल्यात त्या प्रमोद पावशेनं. ओ बॅक टू द बॉलर. बॉलरच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेनं. आणखीन एक चांगला फटका स्ट्रेट हिटचा, कणखणीत चौकार. ग्रेट. थोडंसं मिनी हेलिकॉप्टर सुद्धा पाहायला मिळाला. फुल लेंथ होता, चांगला पंच पाहायला मिळाला. प्रमोद पावशेवर मात्र हल्ला चढवलाय. आणखी एक ऑन साइडला स्विंग केलाय, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोर गरत ऑन फायर. आणखीन एक दमदार फटका, षटकार. सहाना तब्बल 28 या आकड्यावर या ओव्हरमध्ये 27 धावा ठोकल्यात किशोर गरतनं. या ओव्हरमध्ये 27 धावा दिल्यात प्रमोद पावशेनं. हे महागडं षटक. 40+ खेळाडू आहे सध्याच्या घडीला, परंतु तरी सुद्धा त्याच विस्फोटकतेनं मात्र मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आणि पहिला षटक विसरून गेले जे 1 धावांचं आलं होतं. 2 षटकांचा केस समाप्त. धाव फलकावर 1 बाद, 28 धावा, 28 लॉस ऑफ 1. सूरज उठा तान के सीना, अंबर उगला शोलों करेला. हैरान जियरा दो घड़ी ढूंढे छाँव बसेरा. चुभती जलती गर्मी का मौसम आया. चुभती जलती खमोरियां लाया. आया मौसम ठंडे ठंडे डरमी कूल का. ठंडे डरमी कूल का. गाणं वाजवलंय खरं तर आमचे शमशेर भाई या ठिकाणी उपस्थित झालेत, आणि त्यांच्यासाठी खरंच हे गाणं होतं.
बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र कौशल घरत पहिला चेंडू फेस करत होता. हा डॉट बॉल आलाय अतुल काठे. पुन्हा एकदा अतुल काठेला लावण्यात आले तिसऱ्या षटकासाठी, कारण पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. तो संग्राम 11 जर्मन नितळसला. पाठीमागचं षटक एवढं प्रचंड महागडं येईल अशी पुसटशी कल्पना नव्हती नितळसकरांना. परंतु 27 धावा आल्यात आणि या मैदानावर काहीही घडू शकतो. पाठीमागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल तर ज्या पद्धतीनं भैरवनाथ धुतुम संघानं मात्र चेस केला, कमाल चेस होता. वेगात टाकला होता, आमचा वापर करण्यात आला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक अतिरिक्त रन. तो स्पीड होता, अतिशय वेगवान चेंडू होता आणि त्याचमुळे थोडंसं दिशेवर नियंत्रण राहिलेलं नाही अतुल काठेचं. आणि एक रन मिळेल. एक रन टीमची टोटल 29 आहे आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. ही वैविध्यता आहे. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, नाविन्य देतोय. आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळताना जीपी स्पोर्ट्स लफुंडे टीमला मात्र अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. यावेळेस समोरच्या दिशेला बॉल कॅपमध्ये पाहूया. एक टप्पा कात बॉल जाईल वाईड लॉंगर बॉल यांच्या दिशेला. चेंडू सीमा पार कौशल घरतच्या पॅटमधून येतोय. हा पहिला चौकार. चला किशोर घरत यांना पाहून आता मात्र कौशल घरतला सुद्धा थोडंसं स्फुरण चढलंय. थोडीशी एनर्जी त्याचीही आली असेल. नॉन स्ट्राईक एंड वरून पाहत होता तो सुद्धा किशोर घरत साखे. अतुलचा हा बॉल अचानकपणे खरं तर लेफ्ट कडाचा प्रयत्न, परंतु निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. परंतु फाईन लेगला मात्र चांगला बॉल स्टॉप केलाय. अन्यथा आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल निघून गेला असता तिकडून तर सरळ सीमारेषा. हा पहा अचानकपणे खरं तर वाचण्याचा प्रयत्न केला, सोडण्याचा प्रयत्न केला होता. अतुल पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र थोडासा टॉस करण्याचा प्रयत्न, खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेला होता. उसळी दिली होती अतुलनं, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना 1 फॉर द ओव्हर पहिली वॉर्निंग सुद्धा दिली जाते गोलंदाज अतुलला. अनप्लेबल डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलला डोक्यावरून निघून गेला. थोडंसं प्रेशर आता मात्र अतुलवर सुद्धा आहे की काय चौकारानंतर. परंतु वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. अतुल त्यासाठी तो ओळखला जातो. क्रॉस बॅटेड ऑन साईडला वळवलाय, पण विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल घेतली जाईल. धावसंख्या 1 पुढे जाईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. MG ट्रॉफी 2026 शेलघरची भव्य दिव्य अशी स्पर्धा उल्वे नोडमध्ये पहिल्यांदाच 21 बाईकचं शोरूम लागलंय महेश स्पोर्ट्स शेलघरच्या मैदानावर. वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा बीट केलंय गतीनं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता वारंवार केलंय. हा पहा लेंथ बॉल होता. टप्पा पडला अचानकपणे, खरं तर वेगात निघून गेला. पस्तीस धावा झाल्यात. स्कोर कार्डवर तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल असेल. सगळे मान्यवर. आणखीन एकदा बीट केलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा चांगलं षटक पाहायला मिळते नितळ संघाकडून. पाठीमागचं प्रमोद पावशेचं षटक आता मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. चला पाण्याची मागणी केली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 35 धावा.
नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे देरी आभाला दे पाणी ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी देरी आभाला दे पाणी देरी आभाला दे पाणी. तर पाण्याला खूप महत्व आहे. फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. मनुष्य पाण्यापासून जगू शकत नाहीये. हो टू कॉमेंट्री बॉक्स. पाहताय तर जाऊयात चौथ्या षटकासाठी. गोलंदाज साहिल दरे. तीन ओव्हर्समध्ये 35 धावा झाल्यात. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. डी पोल या स्पर्धेमधील तब्बल 21 बाईक्स या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एबीसी गटासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक आहे. DEF या पोलसाठी सुद्धा एक बाईक दिली जाईल. राऊंड स्टम्प्सला बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्ट्रेट टू द स्क्वेअर लेग फील्ड. विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल GP स्पोर्ट्स क्लब पुणे टीमला. कौशल घरत मैदानाच्या बाहेर. पहिलाच बॉलवर सफलता प्राप्त केले साहिल दरेनं. हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. दोन डॉट बॉल आलेत. चांगले षटकाला मात्र सुरुवात केली साहिल दरेनं. 35 वर धावसंख्या थांबले. नवीन बॅटर साहिल ठाकूर. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला अगदी जमीन लगत हा झेल मात्र टिपण्यात आलाय आणि खातही उघडू दिलं नाहीये. एक चांगला झेल त्या ठिकाणी राहुल कडून संपन्न होत असताना आणि आल्या पावली माघारी परतावं लागेल. इकडे मात्र साहिल ठाकूरला तिसरा धक्का लागलाय GP स्पोर्ट्स क्लब पुणे टीमला. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धाबा आल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा चांगले कमबॅक पाहायला मिळते. किशोर गरज जिथून नॉन स्ट्राईक एंडला थांबलेत तिकडून पुन्हा एकदा धावांचा ओघ आटलाय. साहिल दरे ही दुसरी सफलता त्याला मिळत असताना थोडंसं क्रेडिट फिल्डरला सुद्धा द्यावं लागेल. ज्या पद्धतीने राहुल काठेनं हा चेल टिपला. नवीन बॅटर प्रथमेश पाटील. प्रथमेश मात्रे नाहीये. खरं तर नुकताच रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूला मात्र स्वप्नातली आपली पहिली कार ड्रीम कार ज्यानं मिळवली आणि त्याचा संघ खेळताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याची उणीव नक्कीच भासेल. परंतु प्रथमेश पाटील नसला तरी प्रथमेश पाटील मैदानामध्ये आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटर सुद्धा आहे. त्याला काहीतरी करावं लागेल. एक चांगली साथ जर किशोर घरतला मिळाली ना, किशोर घरत नक्कीच ही धावसंख्या एक सॅटिस्फॅक्शन देईल पुणे टीमला. एक चांगल्या धावसंख्येकडे जरूर वाटचाल करून देईल. जे बाळकृष्ण मामा भगत यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम.
लेफ्ट केला होता बॉल आउटसाईड ऑफ स्टंप बराच बाहेर टाकला. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. ही पहिली रन खरं तर या ओव्हर मधली येत असताना हो ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते. रस येत नव्हते या ओव्हरमध्ये, परंतु व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 2 धावा दिल्यात त्या साहिल दरेनं. 37 झाल्यात. 37 तिथून बॉलिंग केली जाते. एकमेव षटक जे फक्त महागडे ठरलं होतं प्रमोद पावशे यांचं. 27 त्याच ओव्हरमध्ये आल्या होत्या. अन्यथा स्ट्रगल करावा लागलाय. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. रिव्ह्यू घेण्यात आलाय. DRS फ्रॉम बॅटिंग टीम चेक केलं जाईल. तिसरे पंच दी बॉस धीरज राणावत सर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याचमुळे रिव्ह्यू लॉस्ट आहे. इकडे पुंडे टीमचा डॉट बॉल आहे. साहिल दरे काय बॉलिंग करतोय. अतुल काटे सारखीच फुल लेंथ होता. यावेळेस मात्र खोलात टाकला होता. 1 रन मिळाली. बऱ्याच अवधीनंतर किशोर घरत स्ट्राईक एंडकडे येत असताना, परंतु या एकेरी ताब्याच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ हो. परंतु पुन्हा एकदा इकडे आता थोडंसं प्रेफरन्स घ्यावा लागेल. प्राधान्य स्वतःकडेच घ्यावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं चेंडू संपत चाललेत आणि किशोर घरतला जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहावं लागेल. आणि त्यामध्ये शेवटच्या 4थ्या षटकामधील शेवटचा बॉल आहे आणि त्याचमुळे थोडासा प्रश्न पडला असेल किशोर घरतला आता इकडे सिंगल घ्यायची की मोठ्या स्ट्रोकसाठी जायचं. ही थोडीशी द्विधा मनस्थिती मात्र असू शकते. किशोर घरत यांची धाबा झाल्यात त्या आतापर्यंत 38 धाबा. साहिलचा बॉल फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सिंगल घेतली जाईल. 1 रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर GP स्पोर्ट्स क्लब पुंडे 3 गडी बाद 39 धाबा. रडू नको बाळा. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज राहुल काटे. 39 धावा झाल्यात. निदान 14-15 धावा इकडून 55च्या आसपास जरा धावफलक गेला. लढता येईल एवढंही सोपं नाहीये. धावांचा चेस करणं पाठीमागच्या मॅचमध्ये जरूर चेस झालाय, परंतु मागच्या 2 रात्रीमध्ये चेस करताना मात्र प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागले संघांना. परंतु त्यासाठी धावा येणं अपेक्षित आहे. जर या ओव्हरमध्ये धावफलक जर 45च्या आसपासच राहिला, 47-48च्या आसपास राहिला, ॲडव्हान्टेज मिळू शकेल दुसऱ्या सत्रामध्ये. नितळसला फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला. ऑन साईडला मिड विकेटला सिंगल. थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि इकडे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का लागेल. प्रथमेश पाटीलला मात्र परतावं लागेल. हो, चेक केलं जाईल. इकडे पाहूया रोटेशन झाले की नाही आणि त्यासाठी मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. चेंडू हातामध्ये सापडला असता तर किशोर घरतला संधीच नव्हती पाठीमागे पुन्हा जाण्याची, परंतु थोडासा चेंडू हातामधून निसटला आणि त्याचमुळे खरं ही संधी मिळाली होती.
चला प्रथमेशच बाद आहे. दुसऱ्या पंचांचं म्हणणं आहे आणि योग्य निर्णय सुद्धा. थोडासा क्रॉस झाल्यासारखा वाटत सुद्धा होता, परंतु तरी सुद्धा चेक केलं जातं. टेक्नॉलॉजीची मदत स्ट्राईक एंडला आणलं जाते किशोर घरतला आणि हीच थोडीशी चिंताजनक गोष्ट आहे नेतळसाठी. आणि संधी मिळाली नसती त्याला. जर चेंडू परफेक्टली हातामध्ये बसून थ्रो झाला असता फार कठीण होतं स्ट्राईक एंडपर्यंत पोहोचणं किशोर घरतचं. परंतु संधी मिळाली आणि ही कुठेतरी आस आहे GP स्पोर्ट्स क्लब फुंडे टीमला. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले, पण त्या एंट्रीचं खरं तर सोनं करायचं असेल तर पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं दुसऱ्या सत्रामध्ये किशोर घरतनं जे आक्रमण केलं होतं तेच आक्रमण पुन्हा एकदा होणं फार गरजेचं आहे. शेवटचं षटक नक्कीच इंटरेस्टिंग असेल. राहुल काटे पुन्हा एकदा सज्ज होईल. धाबा झाल्यात ते आत्तापर्यंत 40 धाबा. थोडंसं टेन्शन आहे GP स्पोर्ट्स क्लब फुंडे संघाच्या स्क्वॉडमध्ये. धाबा झाला नाही तर मात्र गोलंदाजांना मोठी मेहनत घ्यावी लागेल. चाळीसच झाल्यात धाबा. मी 40च म्हटलं होतं खरं तर. धाबा झाल्यात 39 असं होतं ते. थोडंसं कन्फ्युजन तुमच्यासाठी झालं, ते मी करेक्ट करतोय. 40च धाबा झाल्यात. एकूण म्हणजेच टोटल मराठीमध्ये मी बोलतोय त्याच्यामुळे ते एकूण आहे. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, ते क्लिअर करत होतो, बाकी काही नाही. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. समोर अगदी डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धाब्यासाठी सरसावलेत आणि पुन्हा एकदा इकडे रनआउट झालेत. फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पाहत होईल. किशोर घरत स्ट्राईक आपल्याकडे ठेवतात, परंतु मोठे स्ट्रोक्स येणं फार गरजेचं आहे. सक्षम मात्र बॅक टू द पवेलियन. सक्षम पास झालाय नवीन फलंदाज 7व्या स्थानावर. पुंडे टीम कडून मैदानामध्ये येत असताना साईश मात्रे. 41 धावा झाल्यात. पुन्हा एकदा खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढण्यात त्याला बसला. सिंगल तर घेतली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला आणि या 2 धावा पूर्ण. 2 रन्स फार महत्वाच्या ठरणार आहेत या शेवटच्या टप्प्यातल्या. परंतु बॉलिंग काय होते, मोठ्या फटक्यासाठी बिलकुल वाव दिला जात नाहीये. आणि जर असे यॉर्कर लाईन चेंडू पडले तर मात्र मोठे स्ट्रोक्स येणं फार कठीण होईल. तेच करतोय राहुल काटे सध्याच्या घडीला. मोठा खेळाडू आहे नितळ संघाचा. सुरुवात अतुल काटेंना दमदार केली. 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा त्यानं दिल्या. साहिल दरेनं सुद्धा भन्नाट ओव्हर गेली. त्यांना 4 धावा देताना 2 विकेट्स मिळवल्या. पण एकमेव षटक महागडं आलं होतं फक्त. कट करण्याचा प्रयत्न इकडे मात्र शॉर्ट टर्मॅनला फील्ड केलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. मोठा स्ट्रोक आला नाही तर मात्र थोडंसं लोवेस्ट टोटलला सामोरं जावं लागेल. 43 ऑन बोर्ड. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच 50 टार्गेट ज्यामध्ये मात्र लढता येईल. कारण काल एक सामना आपण पाहिला 25 धावा डिफेंड झाल्या होत्या इकडे जांभिवली संघानं. इकडे ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर आहेत यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत परंतु फलंदाज बाद आहे. एकच धाबे त्यांना दिसले. काय षटक टाकले स्लॉगोरचं. सिंगल रन ओनली. धावसंख्या 1 पुढे जाईल. 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर GP स्पोर्ट्स क्लब फुंडे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 6 गडी बाद 44. 27 धावा एका ओव्हरमध्ये आल्या होत्या. आणि 4 ओव्हरची एकूण जर टोटल बघितली आपण ना तर 4 ओव्हर्समध्ये बाकीच्या फक्त 17 धावा येताना दिसल्या. यानंतर विनर मध्ये मॅच खेळवली जाईल. थोडासा चेंजेस आज आहेत. लॉट्स मध्ये ऍडजस्टमेंट्स आहेत काही संघांसाठी.
आणि या मुख्य व्यासपीठावर केला जाईल आणि त्यांना मी विनंती करतोय अविनाशजी भगत साहेब आपण हा सन्मान स्वीकारावा. आपलं सहर्ष स्वागत आहे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित MG ट्रॉफी 2026 उल्वे मधील सगळ्यात मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. आणि या सन्मान संपूर्ण आयोजकांच्या वतीनं मात्र केला जाईल. सन्माननीय अविनाशजी भगत साहेब त्याचं फार मोठं योगदान आहे खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. कारण एक दिवस अगोदर संपूर्णपणे लाईट्स पेटत नव्हत्या खरं तर इकडे मात्र प्रचंड ज्या पद्धतीनं प्रॉब्लेम झाला होता आणि फॉल्ट मिळत नव्हता तो फॉल्ट सुद्धा शोधला आणि जेव्हा वायर सुद्धा त्या दिवशी मिळत नव्हती दुसऱ्या दिवशी मॅचेस होत्या आणि संपूर्ण कुठेही उपलब्धता नव्हती परंतु स्वतः धावपळ करत खरं तर अविनाशजी भगत यांनी ती वायर उपलब्ध केली आणि म्हणूनच लगेचच त्याच दिवशी तर ती स्पर्धा 27 तारखेला आपण खरं तर वेळेमध्ये चालू करू शकलो आणि त्याच्यामध्ये फार मोठं सहकार्य अविनाशजी भगत साहेबांचं राहिलंय. त्यांचा आम्ही मनापासून आभार सुद्धा पहिल्यांदा व्यक्त करतोय आणि आपलं सहर्ष स्वागत सुद्धा. त्याचप्रमाणे चिंतामणजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो चिंतामणजी भगत साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. चिंतामणजी भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे दमदार आयोजक बाय त्याचप्रमाणे आमचे संदेशजी भगत शुभमजी घरत सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातं त्या भारतीय संस्कृतीप्रमाणे. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. 30 बॉल आणि 45 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ते संग्राम 11 जर्मन नितळस टीमला परंतु पाहूया कशा पद्धतीनं GP स्पोर्ट्सला फुंडे टीम इकडे बाउन्स बॅक करतोय फाईट देतोय. या करण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो अमितजी पाटील तारा यांचा. हेलो हेलो चेक. तो जरूर यहाँ पर हमने पहला सत्र देखा जहाँ पर रन बनाए 44 और 45 रनों का लक्ष्य रखा टीम GP 11 फुंडे ने संग्राम 11 नितलस टीम के सामने. और ये टारगेट का पीछा किस तरीके से होगा अगले सत्र में जरूर देखेंगे. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए साइश मात्रे फुंडे टीम की ओर से स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज प्रतीक सांगड़े पहली गेंद के ऊपर काफी अच्छी शुरुआत. लॉन्ग ऑन को चीरती हुई गेंद सीमा रेखा के बाहर प्रतीक के बल्ले से पहला ब्लास्ट 4 रन. शुरुआत काफी अच्छी करते हुए नजर आ रहे. इस बार देखिए लॉन्ग ऑफ की रीजन में क्या जबरदस्त शॉट को खेला. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर एक और चौका. इसका पीछा करते समय प्रतीक सांगड़े की शुरुआत देखिए लगातार 2 चौके. पहला लॉन्ग ऑन के रीजन में था दूसरा स्टेट ड्राइव वहां पर चौका लगाया प्रतीक सांगड़े ने. जबरदस्त शुरुआत करते हुए बैक टू बैक 2 चौके यहां पर दागते हुए नजर आ रहे. जल्दी में इस मुकाबले को फिनिश करते हुए नजर आ रहे प्रतीक सांगड़े. लेकिन गेंदबाज काफी ताकतवर गेंदबाज है कमबैक करना जानते हैं.
एक और स्लोवर वन, क्या जबरदस्त शॉट, गेंद हवा में, दीपक पाटिल सर गेंद के नीचे, और क्या जबरदस्त कैच लपका, छक्का आता हुआ, आईवा कैच दीपक सर ने पकड़ा, 6 रन। छह की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ, स्कोरिंग करना कभी कभी फायदेमंद होता है। देखिए यदि साइड में होते तो कैच नहीं लपकते और 500 भी नहीं मिलते, लेकिन स्कोरिंग के लिए आए और आते ही कैच पकड़ा, प्रणय के गए। इस बार देखिए अच्छी गेंद यहां पर फेंकते हुए नजर आ रहे, कमबैक करते हुए गेंदबाज साइश मात्रे, पहले गेंद के ऊपर चौका, दूसरे गेंद के ऊपर भी चौका, तीसरे गेंद के ऊपर बिग हिट छक्का, और उसके बाद डॉट गेंद फेंकते हुए नजर आ रहे। काफी अच्छी यहां पर बल्लेबाजी नजर आई प्रत्येक सांगड़े द्वारा, लेकिन एक डॉट गेंद यहां पर नजर आती हुई। फिर एक बार काफी अच्छी गेंदबाजी, अब कम बैक यहां पर होता हुआ नजर आ रहा है। पहले मैच में भी हमने देखा था लगातार 2 चौके आने के बाद 4 गेंदें डॉट फेंकी थी दुतुम के गेंदबाज ने, लेकिन यहां पर भी वैसा ही कुछ नजर आता हुआ, लगातार 2 चौके आए, उसके बाद छक्का, बैक टू बैक 2 डॉट गेंदें यहां पर आती हुई, कम बैक होता हुआ नजर आ रहा है टीम जीपी स्पोर्ट फुंडे का। इस बार देखिए एक और गेंद, लेकिन इस बार ऑप्शन से ज्यादा बार अंपायर का इशारा आता हुआ, इट्स ए वाइट बॉल। एक्स्ट्रा की यहां पर गेंद फेंकते हुए साइश मात्रे, टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 15 रन यहां से लगते हुए नजर आ रहे। नक्कीच जर तुम्ही विचार केला तर थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये दोस्ती चायनीज, जर तुम्ही नक्कीच चायनीज लवर असाल तर तुमच्यासाठी मेजबानी अधी ते जाऊन तुम्ही आस्वाद घेऊ शकता। इस बार जरूर एक और डॉट गेंद आते भी पहले ओवर का खेल समाप्त हुआ। 45 का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर 15 रन बगैर नुकसान, टीम संग्राम 11 नीतलस। सैंडी द्वारा दीपक जी पाटिल सर इनका यह गाना, अब उसमें और ऐड करना होगा कि फेमस स्कोरर भी है अभी कमेंटेटर के साथ, और जरूर क्रिकेटर भी काफी अच्छे स्कोरिंग करते हुए काफी अच्छा कैच पकड़ा, और 500 का इनाम भी आज मिला है दीपक जी पाटिल सर इनको। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर के समाप्ति के बाद 15 ओवर नंबर दूसरा फेंकने के लिए गेंदबाज आते हुए सत्यम भोईर, कई सालों से अपना बेस्ट देते हुए नजर आ रहे हैं अपने गांव के लिए ये गेंदबाज सत्यम भोईर, लेफ्ट हैंड गेंदबाजी करते हुए। स्ट्राइक रेट के ऊपर साहिल दरे, जरूर एक बड़ा खिलाड़ी टीम नीतलस का, रायगढ़ प्रीमियर लीग जैसी बड़ी टूर्नामेंट खेलते हुए भी इस खिलाड़ी को देखा था। तो स्ट्राइक रेट के ऊपर सत्यम तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद जरूर वहां पर पकाने के बाद गेंद थोड़ी बाहर की तरफ गई थी, और साहिल दरे जानते हैं कि टारगेट उतना बड़ा नहीं है, सिंगल डबल से भी काम चल सकता है, और जो प्रतीक सांगड़े अच्छी बल्लेबाजी कर रहे, 2 चौके 1 छक्का भी आया उनके बल्ले से, तो क्यों ना उनको स्ट्राइक के ऊपर लाया जाए, और वही किया। फिर एक बार सत्यम की शॉर्ट पिच गेंद, गेंद के ऊपर प्रहार, खिलाड़ी वहां पर जरूर थे लेकिन बनेंगे दर्शक, गेंद सीमा पार, जबरदस्त शॉट, 6 रन। थैंक यू डीजे, छक्का आता हुआ। इस बार देखिए मिस टाइम थ्रो, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर, विकेट मिलता हुआ नजर आएगा। पहला झटका यहां पर लगता हुआ नीतलस टीम को, बल्लेबाज प्रतीक सांगड़े की पारी यहां पर समाप्त।
बल्लेबाज आउट होने के बाद एक अच्छा संगीत, अच्छी बल्लेबाजी हो रही थी। डीजे मास्टर भी चाहते थे कि ये बल्लेबाज आउट ना हो जाए, लेकिन गेंदबाज सत्यम भोईर ने उनको पवेलियन का रास्ता दिखाया और पहला झटका यहाँ पर संग्राम इलेवन नीतलस टीम को लगता हुआ नजर आया। साई म्हात्रे जिन्होंने इस कैच को लपका। नए बल्लेबाज नंबर 3 पर आते हुए राहुल काटे, टीम के मुख्य खिलाड़ी है, अक्सर काफी अच्छा परफॉर्मेंस देते हुए नजर आते हैं, चाहे फील्डिंग हो या फिर बल्लेबाजी हो। इस बार शॉर्ट पिच गेंद, काफी अच्छा शॉट, क्रिकेट की खूबसूरती, नजाकत वहां पर दिखाई, गेंद सीमा रेखा के बाहर, एक और शानदार चौका। थैंक यू डीजे। जबरदस्त आते ही चौके के साथ यहां पर शुरुआत करते हुए फुल टॉस गेंद, अनऑर्थोडॉक्स शॉट खेलने की कोशिश, कैच को लपका, एक और विकेट मिलता हुआ नजर आएगा। दूसरा झटका लगता हुआ संग्राम इलेवन नीतलस टीम को कहीं ना कहीं कमबैक के संदेश यहां पर दे रही है टीम जीपी 11 फुंडे। डीजे आते ही पहले गेंद के ऊपर चौवा दागा था, लेकिन उसके बाद जरूर वहां पर अनऑर्थोडॉक्स शॉट को खेलने की कोशिश, स्वीप करना चाहते थे और काफी अच्छा कैच वहां पर पकड़ा। कैलाश कौशल गरत वहां पर थे और विकेट मिलता हुआ नजर आया। नए बल्लेबाज नंबर 4 पर आते हुए जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी अतुल काटे, ओवर नंबर पहला और तीसरा फेंका था। गेंदबाजी करते समय काफी अच्छा परफॉर्मेंस, पहले ओवर में 1 रन खर्च किया था। इस बार देखिए उठना टेक कर खेलने की कोशिश थी, सत्यम भोईर अच्छी गेंदबाजी करते हुए पहले गेंद के ऊपर सिंगल आई थी, उसके बाद एक छक्का आया था, लेकिन विकेट तो प्राप्त किया। इस ओवर में एक चौका भी आया। टोटल इस ओवर में रन खर्च किया 11। 2 ओवर के समाप्ति के बाद 26 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर टीम संग्राम 11 जय हनुमान नीतलस 45 का पीछा करने, 18 गेंदें शेष, जीतने के लिए यहां से जरूरत 19 रनों की। दो ओवर की समाप्ति हुई, 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, 18 गेंदें शेष, जीतने के लिए 19 रनों की यहां पर जरूरत है। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए फिर एक बार नए गेंदबाज आते हुए साइश मात्रे यहां पर गेंदबाजी करेंगे। जिन्होंने पहला ओवर फेंका था, पहले ओवर में 15 रन खर्च किए थे, थोड़ा महंगा साबित हुए थे, लेकिन अब फिर एक बार कप्तान साइश मात्रे की तरफ गए। राइट आर्म ओवर द विकेट से अच्छी गेंद, काफी अच्छी फील्डिंग, पॉइंट में वहां पर थे जरूर, लेकिन डायरेक्ट हिट हुआ नहीं, सिंगल पूरा किया। दूसरी की कोशिश में काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दूसरा रन भी यहां पर पूरा होता हुआ नजर आया। यदि डायरेक्ट हिट होता तो डेंजर एंड पर बल्लेबाज थे साहिल दरे और यहां से विकेट मिल सकता था, लेकिन वैसा हुआ नहीं। कभी कभी ऐसी फील्डिंग होती है तो जॉन्टी रोड की जरूर याद आती है जब डायरेक्ट हिट होता है, लेकिन आप ऑन स्क्रीन पर देख सकते हैं काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट अतुल काटे और साहिल दरे, इन 2 खिलाड़ियों द्वारा। दोनों भी गेंदबाज है तो दौड़ना काफी अच्छी तरीके से जानते। नेक्स्ट मैच भैरवनाथ भुतुम टीम, आपको कहीं भी जाना नहीं है, यहाँ पर अब कप्तान को आप भेज सकते हैं क्योंकि इसके बाद आपको मुकाबला खेलना है। पहले गेंद के ऊपर रन आए 2 की मदद से टोटल आगे बढ़ती हुई 28 रन स्कोर कार्ड के ऊपर यहाँ पर लगते हुए नजर आ रहे हैं। साइश फिर एक बार अपने ओवर में तैयार रहेंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर साहिल दरे जो बिल्कुल बल्ला यहां पर उठाते हुए नजर नहीं आ रहे, सिंगल डबल के साथ बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है, लेकिन इस बार तेज तर्रार गोली की रफ्तार यहां पर नजर आई और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में जाते भी विकेट कीपर की भूमिका
कुणाल गलत यहाँ पर करते हुए नजर आ रहे हैं। काफी अच्छा यहाँ पर क्रिकेट चलता हुआ नजर आ रहा है। टीम नितलस और फुंडे के बीच में 45 का पीछा करना है और वो पीछा करते समय अभी तक रन लगते हुए 28 रन इस बार देखिए लॉन्ग ऑन के रीजन में शॉट को खेला, सिंगल रन आसानी के साथ पूरा किया। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 15 गेंदें जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। टारगेट आसान लग रहा है लेकिन क्रिकेट का खेल ही ऐसा है, कभी खुशी कभी गम। खुशी वालों को कब गम में बदल देगा इसका कोई अंदाज नहीं है। पहले मुकाबले में भी हमने देखा था 6 गेंदों में जब 26 की जरूरत थी, पहली गेंद डॉट आई थी, ऐसा लग रहा था कि यह मुकाबला अब टीम न्यू यंगस्टर वहां टीम जीत जाएगी, लेकिन दुतुम टीम के बल्लेबाज ने वहां पर कर दिखाया था। कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा, और वही किया वहां पर दुतुम के कप्तान ने। इस बार देखिए एक और शॉर्ट पिच गेंद, तेज तर्रार गेंदबाजी हो रही है गेंदबाज साइश मात्रे द्वारा। जितनी डॉट गेंदें फेंकेंगे उतना दबाव और प्रेशर नितलस टीम के ऊपर आएगा, और जब दबाव प्रेशर आएगा बल्लेबाज बड़े हिट की कोशिश में रहेगा और उसमें और डॉट गेंदे जाने के चांसेस है। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 29। इस बार देखिए कट करने की कोशिश, सिंगल रन, चीकी सिंगल यहां पर पूरा किया। सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। 13 गेंदें शेष, जीतने के लिए 15 की जरूरत है। साहिल दरे बिल्कुल ठंडे दिमाग के साथ यहां पर बल्लेबाजी कर रहे हैं। साहिल दरे जानते हैं कि टारगेट उतना बड़ा नहीं है, एक बड़ा हिट आता है तो ये टारगेट आसानी के साथ चेस हो सकता है, यही सोचे साहिल दरे की। लेकिन जरूर क्रिकेट में सिंगल निकालना सबसे कठिन बात होती है। बड़ा हिट कोई भी आके दागता है, लेकिन सिंगल निकालने की जब बारी आती है तो जरूर एक अच्छे बल्लेबाज की पहचान यहां पर दिखानी होती है। फिर एक बार गेंदबाज तैयार है। इस बार देखिए बड़े हिट की कोशिश में, फॉलो थ्रू में वहां पर गेंदबाज कोशिश कर रहे हैं, लेकिन जरूर कैच तक पहुंच नहीं पाए गेंदबाज। फील्डर वहां से दौड़ कर आए थे बाउंड्री से, वो भी पहुंच नहीं पाए। 3 रन पूरे किए। चौथे की कोशिश में रन आउट यहां पर होते हुए नजर आएंगे, जरूरत नहीं थी और जरूर रन आउट होते हुए अतुल कांटे की पारी यहां पर समाप्त होती हुई नजर आएगी। लीजिए तीन रन प्लस रनआउट इस गेंद के ऊपर जहां पर, और अतुल कांटे की पारी समाप्त हुई। जो जरूरत नहीं थी वहां पर अतुल कांटे ने कोशिश की और रनआउट का विकेट मिला। एक और झटका लगता हुआ टीम नितलस को। टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 33 रन, 33 रन। अब 12 गेंदें शेष, जीतने के लिए 12 की जरूरत। नए बल्लेबाज नंबर 5 पर आते हुए कुणाल भोईर। कुणाल भोईर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। 12 गेंदे और 12 की जरूरत है। टारगेट जब छोटा रहते तो अक्सर मुकाबले कड़े होते हुए नजर आते, और इस मैदान का भी इतिहास है। 6 गेंदों में 4 रन इसी मैदान के ऊपर बचाए गए, तो जरूर अब मैच कहीं ना कहीं रफ एंड टफ होता हुआ नजर आएगा। 12 गेंदे और 12 की जरूरत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए साईराज मात्रे। नौ स्ट्राइक रेंज के ऊपर कुणाल भोईर, स्ट्राइक रेंज के ऊपर साहिल दरे। 12 गेंदे, 12 की जरूरत है। मैच रफ एंड टफ बनता हुआ नजर आ रहा है। चलिए मैच को शुरू करना है। टीम फुंडे ज्यादा वक्त आप खर्च कर रहे हैं। गेंदबाज साईराज मात्रे फिर एक बार तैयार। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। रिवर्स खेलने की कोशिश थी वहां पर साहिल दरे की। अपील जरूर हो रही है, लेकिन अपील में उत्साह ज्यादा नजर आता हुआ। डॉट गेंद की समाप्ति यहां पर होती भी। 11 गेंदे 12 की जरूरत। जितने डॉट गेंदे फेंकेंगे उतना दबाव और प्रेशर नितलस टीम के ऊपर आएगा। साहिल जरूर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर, जानते हैं सिंगल डबल किस तरीके से पूरा किया जाता है। और जरूर साहिल ऐसा बल्लेबाज है, ये बल्लेबाज ना मुहूर्त देखता है ना सूरत देखता है, ये बल्लेबाज टीम की जरूरत देखता है। फिर एक बार गेंदबाज तैयार है। स्टेप आउट हुए थे, जबरदस्त शॉट इनटू द कैप, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर, थर्ड मैन को चीरती भी शानदार चौका।
जरूर नितलस गांव के इस टीम को कोई तोड़ नहीं है, काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। चौका आता हुआ साहिल दरे द्वारा, 4 की मदद से टोटल पहुंचता हुआ 47 रन। अब यहां से 8 रनों की जरूरत है, 10 गेंदें और 8 की जरूरत। फिर एक बार साईराज, इस बार देखिए कट कर दिया, चॉप किया वहां पर, फिर एक बार गैप में गेंद। साहिल दरे काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, एक और चौका आता हुआ। माध्यम से इस टूर्नामेंट को लाइव दिखाया जा रहा है। इस बार रिवर्स खेलने की कोशिश, अगर अच्छे शॉट आपके बल्ले से आ रहे हैं तो रिवर्स खेलने की क्या जरूरत है। पहले गेंद के ऊपर भी यही कोशिश थी साहिल दरे की, लेकिन वहां पर भी फेल हुए थे, यहां पर भी फेल हुए। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 41 रन, मैच 4 की जरूरत और गेंदे बची है। यहां से अगर बात करेंगे तो 8 गेंदे बची है, 8 गेंदे और 4 की जरूरत। फिर एक बार गेंदबाज यहां पर तैयार, साईराज, शॉर्ट पिच गेंद, अब रफ्तार ने बीट किया यहाँ पर साहिल दरे को, लगातार की यह दूसरी डॉट गेंद। लेकिन कोई टेंशन नहीं है टीम पुंडे के खेमे में। अगर बात करेंगे तो साहिल दरे जब तक कि मैदान के अंदर है, टीम जरूर वहां पर नितलस जानती है यह मुकाबला आसानी के साथ नितलस टीम जीत सकती है। लेकिन क्रिकेट का खेल ही ऐसा है, हंसने वाले को कब रुलाएगा इसका कोई भरोसा नहीं है इस खेल में। फिर एक बार साईराज तैयार है, साहिल दरे के लिए इस बार शॉर्ट पिच गेंद फेंकी थी, जरूर अंपायर द्वारा इशारा था, इट्स अ वाइट बॉल, वाइट बॉल का इशारा था। वाह, 1 रन जरूर चेक किया जाएगा थर्ड अंपायर द्वारा। फील्डिंग टीम का रिव्यू है और वो भी जानते हैं कि रिव्यू लेना भी जरूरी है, क्योंकि रख के भी क्या करेंगे। वाइट का इशारा था वहां अंपायर का, काफी ऊपर से गेंद गई थी। अब 3 की जरूरत है, 7 गेंदे और 3 की जरूरत। साईराज मात्रे फिर एक बार यहां से तैयार, फिर एक बार गेंदबाज तैयार। साहिल दरे के लिए काफी अच्छा शॉट, सिंगल निकाला, स्ट्राइक अपने आप जरूर अपने पास रखी वहां पर साहिल ने। सिंगल के साथ टोटल पहुंचता हुआ 43 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से लगते हुए नजर आ रहे हैं। 6 गेंदे जीतने के लिए 2 की जरूरत, क्या जरूर इस मैदान के ऊपर 6 गेंदों में 2 रन बचाए जाएंगे टीम पुंडे द्वारा, ये जरूर यहां पर देखा जाएगा। लेकिन साहिल दरे जब तक कि मैदान के अंदर है, नितलस टीम किसी भी तरीके का टेंशन नहीं लेगी। लेकिन साहिल दरे यदि आउट होते तो इस मैच में और मजा आ सकता है। जाएंगे फिर एक बार डीजे मास्टर के पास, रन बनाए। उसमें अगर बात करेंगे तो रोहित शर्मा 58 रन 28 गेंदों में, और रैन रिकल्टन 23 गेंदों में 49 की पारी खेल रहे। काफी अच्छा क्रिकेट वहां पर भी हो रहा है, यहां पर भी हो रहा है। 6 गेंदे और 2 की जरूरत, गेंदबाज ही मार्ग पर आते हुए नहीं, गेंदबाज विशाल, क्या विशाल इस रन को बचा पाएंगे। इस बार वाइट का इशारा था अंपायर द्वारा, एक्स्ट्रा गेंद यहां पर फेंकते हुए। अपील जरूर हो रही है, अंपायर डिसीजन इज द फाइनल डिसीजन। वाइट गेंद यहां पर फेंकते हुए। टीम की टोटल 44 रन, स्कोर इज लेवल। कंपल्सरी चेसिंग इस टूर्नामेंट का रूल है, तो अब 1 रन यहां पर बनानी होगी नितलस टीम को और बचानी होगी टीम यहां पर जीपी फुंडे को। 6 गेंदे और 1 की जरूरत।
वाइट को बचाने की कोशिश शायद वहां पर थी, और अच्छा शॉट इसी के साथ मुकाबला फिनिश होता हुआ। अच्छी तरीके से यहाँ पर मुकाबला फिनिश किया साहिल दरे ने, और मुकाबला यहाँ पर जीतती हुई टीम जनुमान संग्राम 11 नितलस यहाँ पर यह मुकाबला जीतती हुई। चलिए नेक्स्ट मैच के लिए आइए, टीम दुतुम के कप्तान और नितलस के कप्तान मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे। मैन ऑफ द मैच के खिताब के हकदार बनेंगे नो डाउट जिन्होंने जरूर पहले गेंद से अंतिम गेंद तक जरूर काफी अच्छा क्रिकेट खेला, रन बनाए। वहां पर अगर बात करेंगे 3 चौके लगाए और गेंदबाजी करते समय भी काफी अच्छा ओवर, 2 विकेट और सिर्फ रन खर्च किए थे 2। वो साहिल दरे इस मैच के मैन ऑफ द मैच